हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुक विथ पॅशन चॅनल. गाजराचा हलवा तर तुम्ही नेहमीच खात असाल, पण गाजरांपासूनच वेगळी अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर इथे मी घेतलेला आहे 1 कप दूध आणि मिल्क पावडर घेतली आहे अर्धा कप. तर एकच इथे मी फुलपात्राने मोजून घेतला आहे आणि हे मिक्स करायचं आहे. अशा पद्धतीनं दूध आणि मिल्क पावडर आपण मिक्स केलेली आहे. मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून झाल्यानंतर इथे आपण घेतलेला आहे अर्धा वाटी रवा. हे पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण घेणार आहोत अर्धा वाटी मैदा. इथे आपण मिल्क पावडर, मैदा आणि रवा तीनही इन्ग्रेडियंट्स अर्धा अर्धा वाटी घेणार आहोत आणि दूध आपल्याला 1 कप घ्यायचं आहे. ते तिन्ही इन्ग्रेडियंट आपण मिक्स करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे थोडेसे फेटून घ्यायचे आहेत, म्हणजे हे मिक्स होतील एकमेकांमध्ये. आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, याच्यामध्ये बडीशेप, थोडीशी इलायची आणि तूप घालायचं आहे. थोडीशी साखर देखील आपण घालणार आहोत. इथे थोडीशी साखर घेतली 1 चमचा. आता घालूया थोडीशी इलायची पावडर आणि मिक्स करून घेऊया. थोडंसं तूपही आपण घालणार आहोत याच्यामध्ये. इथे 1 चमचा, 1-2 चमचे घातले तरी चालतात. इथे 1.5 चमचा घालते मी. थोडंसं तूप हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला आणि हे 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर 10 मिनिट्स रेस्ट करायला ठेवूया थोडंसं. तोपर्यंत आपण काय करू, इथे साखरेचा पाक जो आपल्याला लागतो तो बनवून घेऊया. इथे काय करायचं आहे, साखरेचा पाक बनवण्यासाठी थोडीशी साखर घेतलेली आहे मी आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपण गुलाबजामला करतो तसं एकदम पातळ पाक आपल्याला तयार करायचा आहे. फक्त साखर अशी मिक्स झाली पाहिजे आपली. पाणी ओतून घ्यायचं याच्यामध्ये आणि याचा चांगला असा आपल्याला विरघळवून घेऊन चांगला थोडासा पाक तयार करायचा. तार वगैरे नको आहे आपल्याला. थोडासा फूड कलर घालायचा आहे आपल्याला इथे. हा पाक शिजतोय तोपर्यंत आपण काय करू, आपण जे बॅटर तयार केलं होतं त्याच्यामध्ये गाजराची पेस्ट आपण मिक्स करून घेऊया. तर गाजराची पेस्ट कशी करायची आहे, आपण गाजरं वाफवायचे आहेत चाळणीवरती. जसं आपण कोथिंबीर वडी किंवा आळूची वडी किंवा मोदक वगैरे वाफवतो तसं तुकडे करून याला वाफवायचं आहे. आणि वाफवल्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही. थोडे थंड झाले गाजरे की आपल्याला त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. अशी फाईन पेस्ट आपल्याला करायची आहे याची. आणि याच्यामध्ये आता आपल्याला ही मिक्स करून घ्यायची आहे. गाजरं चांगले वाफवायचे आहेत 15-20 मिनिट आणि मग थंड करून छान अशी मिक्सरला पेस्ट करायची आहे विदाऊट काही घालता. तर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे जवळपास 45 मिनटं ते 1 तास. इथे मिक्स केलेलं आहे आपण बॅटर. आता इथे बघा, तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी आहे. तर आपल्याला पोरिंग कन्सिस्टन्सी हवी, फ्लोई कन्सिस्टन्सी हवी. सो याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हे मिश्रण पातळ करायचं आहे. अशा पद्धतीने इथे थोडंसं दूध घातलेलं आहे मी. आता हे मिक्स करून घेऊया. मिक्स केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की हे थोडंसं पातळ झालेलं आहे. आपण याला चेक करूया. तर इथे बघा, ही पोरिंग कन्सिस्टन्सी आपल्याला मिळालेली आहे. तर अशी आपल्याला ठेवायची आहे. आता हे आपण ठेवूया 1 तासासाठी रेस्ट करायला. 1 तास झालेला आहे. आता आपण हे बॅटरमध्ये बेकिंग सोडा घालतो आहे. एक अर्धा चमचा घालायचा आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त नका घालू बेकिंग सोडा, थोडासाच घाला, नाहीतर
आपलं जे मिश्रण आहे ते तुपामध्ये सोडलं की स्प्रेड होईल. सो इथे आपल्याला थोडासा कमीच घ्यायचा आहे. आता इथे आपलं तूप आपण कढईमध्ये थोडंसं गरम केलेलं आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे सोडायचं आहे. आणि सोडल्यानंतर घाई करायची नाही आहे. याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे आपल्याला. आणि 1-2 मिनटानंतर वरचं आपल्याला जे आहे ते शिजवण्यासाठी असं तेल उडवायचं आहे, जसं आपण पुरीवर उडवतो. आणि वरचा लेअरसुद्धा आपल्याला थोडासा शिजवून घ्यायचा आहे, तळून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये बघा तुम्ही वरचं तुम्हाला दिसत असेल कवरिंग थोडंसं तळलं गेलं आहे. म्हणजे मग आता आपल्याला हे पलटायचं. पलटून दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला छान असं हे तळून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित तळून झालेलं आहे. आपण याला साईडला काढून घेऊया आता. आणि काय करायचं, असं चमच्यांमध्ये पकडून तेल निथळून घ्यायचं आहे, तूप निथळून घ्यायचं आहे त्याच्यामधून. आणि हे आपल्याला सोडायचं आहे. आपण जो पाक तयार केला होता त्या पाकात आपल्याला हे असं सोडून द्यायचं आहे. थोडं 1 मिनटं आपल्याला ठेवून असं पाक पिला यानं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर आता आपण याला काढून घेऊया. बघा तुम्ही पाहू शकता किती छान असं आपलं हे तयार झालेलं आहे. पण अजून देखील मी तुम्हाला याचं नाव सांगितलं नाही आहे काय. तर याला म्हणतात मालपुआ. तर हे मालपुआ आपलं रेडी आहे. नेहमीच गाजराचा हलवा करतो आपण, पण ही वेगळी अशी रेसिपी तुम्ही देखील करून पहा, कशी लागते ते सांगा. अगदी सोप्या पद्धतीनं होते. अजून मी भरपूर केलेले आहेत मालपुए. अशा पद्धतीने तेल उडवून आपल्याला ते घ्यायचे आहेत आणि तळून झाले की असं तेल निथळायचं आहे. इथे मी तेल कसं आपण निथळायचं ते दाखवण्यासाठी हे पुन्हा दाखवते आहे. आणि असे हे सोडून द्यायचे आहेत आपल्याला पाकामध्ये. तर सगळे मालपुए आपण अशा पद्धतीनं त्याच्यावरती थोडंसं पाक दोन्ही साईडनं मुरवायचं आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता की हे आपले मालपुए किती रसरशीत असे होतात. आपण थोडासा एक तोडून पाहणार आहोत. थोडंसं याच्यावरती तर याने नाही येणार, पळीनं थोडंसं घ्या. जास्त नाही घ्यायचं आपल्याला पाक, थोडासाच घ्यायचा आहे. तर इथे बघा तुम्ही किती रसरशीत असा आपला मालपुआ झालेला आहे. तर नक्की ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.